आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 32.2 सेल्सिअस तर किमान 23.6 सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 0.2 तास तर हवेचा आताशे वेग होता 1.2 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 85% तर दुपारी होती 52% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 2.7 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 149.7 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 365.4 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. आता ऐकूया दैनंदिन आहारात रानभाज्यांचे महत्त्व याविषयी कीर्ती देशमुख विषय विशेषज्ञ गृहविद्या कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेलं मार्गदर्शन. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी कीर्ती देशमुख. आपण आज बघूया रानभाज्याच्या आपल्या आहारातील काय महत्त्व आहे. तर बघा, पावसाचे ते 1-2 सरी जोरदार सरी पडून गेल्या की गावागावांमध्ये रस्त्याच्या बाजूला किंवा नदीकाठी किंवा डोंगर उतारावर अशी हिरवेगार शेत पूर्ण होतात. हात शेतीचा मशागतीच्या कामाला लोक लागलेले असतात. तशीच कोणतीही मशागत मेहनत न करता आपोआप उगवलेला हिरवा रानमेवाही असतो. जसं आहे टाकळी आहे, फोडशी आहे, शेवळं आहे, करटुली आहे, कुरुड आहे, भारंग आहे, नालेभाजी आहे. तसंच रानातलं अळू म्हणजे गावठी जे अळू म्हणतात ते आहे, सुरण आहे. असे वेगवेगळे कंद आणि पालेभाज्या आपल्याला पावसाबरोबरच त्या जमिनीतून उगवून येताना दिसतात. आता ह्या ज्या भाज्या आहे ह्या केवळ पावसावरच अवलंबून असतात. जसं पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या ह्या सर्व भाज्या आहे याची काही लोक दर्दी असतात, मोजकेच असतात आणि ज्यांना माहिती आहे की भाज्या कोणकोणत्या आहेत किंवा काहीच लोकांना माहिती आहे. एकदा तरी ह्या रानभाज्याची चव जिभेवर रुळलेले असायलाच पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपल्या शहरामध्ये भाजीवाल्यांकडे सुद्धा ह्या भाज्या आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात आणि काही जी लोक आहेत त्या आवर्जून त्या भाज्यांची चौकशीसुद्धा करतात. अशा भाज्यांची सुरुवात ही 2 पावसाला सुरुवात झाली की होत असते. फार तर जून ते सप्टेंबर यापर्यंतच ह्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये कंदफुले आहेत, फळभाज्या आहेत, शेंगभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत. अशा विविध प्रकारच्या ज्या भाज्या आहेत या भाज्यांचा समावेश असतो. ह्या भाज्या फक्त पावसाळ्यातच मिळतात. पूर्ण गणपतीपर्यंत प्रत्येक भाजीचा सीझन हा वेगवेगळा असतो व हळूहळू संपतसुद्धा जातो. ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला या रानभाज्याची माहिती व उपयुक्तता तसेच आयुर्वेद
उपयोग माहिती असल्याने पावसाळी हंगामात प्रत्येकाच्या घरात भाकरीच्या तुकड्यासोबत आपल्याला लज्जतदार ही रानभाजी दिसतेच. पावसाळ्यात उगवणाऱ्या सर्व रानभाज्यांचे गुणधर्म सारखेच असून प्रत्येक भाजीत लोह, तंतुमय पदार्थ तसेच इतर खनिजे विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळे या रानभाज्या पोटांच्या विकारावर व आरोग्याला उपयुक्त समजल्या जातात. प्रत्येक रानभाजीमध्ये असणाऱ्या लोहामुळे शरीरात रक्तवृद्धी चांगल्या प्रकारे होते. या नैसर्गिक रानभाज्यामध्ये खते, कीटकनाशक नसल्यामुळे त्या प्रदूषणमुक्त आणि आरोग्यास उपयुक्त ठरतात. याचबरोबर पावसाळ्यात ज्यावेळी अन्य भाज्यांची आवक कमी असते त्यावेळी ह्या रानभाज्या मोफत व विपुल प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतात. या रानभाज्यांचे बी पेरावे लागत नाही. त्याला खत, पाण्याचीही आवश्यकता नसते. कीटकनाशके औषधाचेही यांचा वापरही हा केलेला नसतो. त्यामुळे ह्या भाज्या पूर्णतः नैसर्गिक, शुद्ध असतात. पावसाळ्यात ह्या भाज्या मुद्दामून खाव्यात. विशेषतः मराठी कुटुंबाकडून या भाज्यांना अधिक मागणी असते. पावसाळ्याच्या काळात गावातील स्थानिकांच्या आहारात ह्या भाज्यांच्या मोठ्या प्रमाणात समावेश असतो. ह्या भाज्यांमुळे स्थानिकांना अल्पकाळापुरता रोजगारही मिळतो. शहरी वर्गाच्या किचनमधून ह्या भाज्या गायब झालेल्या असल्या तरीही काही घरांमध्ये ह्या भाज्या आवर्जून शिजवल्या जातात. स्वादिष्ट आणि आरोग्यपूर्ण असलेल्या ह्या भाज्या पावसाळ्यात आवर्जून खाव्यात. त्यातल्या त्यात टाकळा, फोडशी ह्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. एरवी शेवग्याच्या शेंगा, अळू, गावरान प्रकारचे सोबत असलेले जे अळूचे प्रकार आहेत, अळिंबीसारखी एकेकाळी गावरान भाजी आहे, आज मशरूमच्या रूपाने 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. अळिंबी ही पण सुद्धा एक रानभाजी आहे. तसेच रानभाज्यांमधील प्रत्येक भाजी ही विशिष्ट पद्धतीने केली जाते. त्याची चवसुद्धा ही अक्षरशः अविरपच चांगली असते. कोवळ्या कुरडूच्या शेंगा मोडून पाण्यात निथळत घालाव्यात. नंतर पाणी काढून टाकून मीठ घालून परतून त्यांची भाजी करतात. पोटाच्या आरोग्याला ती भाजी उपयुक्त समजली जाते. कोशिंद्याच्या कोळ्या पातीची, कांद्याची अंकुर आलेली पातीची भाजी सुद्धा केली जाते. कृमी व जंतावर ही भाजी हमखास गुणकारी आहे, ती उपयुक्त समजली जाते. या हंगामात टाकळ्याची भाजी खाऊन कोकणवासीय कंटाळतात. म्हणजे सगळीकडेच आपल्याकडे टाकळ्याची भाजी ही पाहायला मिळते. एवढ्या विपुल प्रमाणात सर्वत्र टाकळा आढळून येतो. त्यात कडधान्य घालून सुरेख भाजी केली जाते व या रानभाजीला पिवळी फुले येतात. म्हणजे टाकळा म्हणजे थोडक्यात काय की आपण त्याला तरोटा म्हणतो. आता फोडशी बघा, ही भाजी फोडशी भाजी. या रानभाजीच्या पाती हिरव्या व बारीक असतात. कुरडू ही माठाप्रमाणे दिसणारी भाजी, पालेभाजी काहीशी कडवट आहे. याची फुले टिकाऊ असतात. बियांची चटणी केली जाते आणि ही लघवीच्या विकारावर फार उपयुक्त आहे. ज्याला चमकुरा सुद्धा म्हणतात. ही पावसाच्या सुरुवातीलाच विपुल प्रमाणात आपल्याला उगवून येते. सुरुवातीला कोवळे असतानाच त्याची भाजी करतात. उन्हाळ्यात शरीरामध्ये पित्ताचा संचय झालेला असतो. पावसाळ्यातील वातावरणात बदलाचा परिणाम म्हणून आपल्या आम्ल अग्निमाद्य म्हणजे भूक मंदावते. या सर्वामुळे आपल्याला वात हा वाढतो. म्हणून पावसाळ्यात पंचकर्म करायची ही एक पद्धत आहे बघा. पावसाळ्यात पचायला हलका असलेला आहार घ्यावा, पाणी उकळून प्यावे हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु याबरोबर जर आपण ह्या भाज्या आपण आपल्या शरीरात याचा उपयोग केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून खनिजे जे आहेत ते भरपूर प्रमाणात आपल्याला मिळू शकते. कुलूची भाजी. पावसाळा सुरू झाल्या प्रथम बाजारात येणारी भाजी कुठली तर ती असेल कुलूची भाजी. हिरव्या रंगाची पाने ही कांद्याच्या पातीसारखी गर्द दिसतात. फुलाचा दांडा हा कळ्या घेऊन बाहेर पडतो. पांढऱ्या रंगाची फुले उमलतात. चौथ्या दिवशी तर याचा हा जीवनक्रम जो आहे हा लवकर आहे. लगेच पाण्यावर येतात, लगेच त्याला फुलं पण येतात, लगेच बी पण लागते. तर ह्या भाज्यांचा एका आठवड्यामध्ये सगळा जीवनक्रम हा पूर्ण होतो. दुसरी जी भाजी आहे ही कोरेलाची भाजी आहे, ज्याला कोरेल सुद्धा असे म्हणतात. ह्या सर्व भाज्यांमध्ये आपट्याच्या पानाप्रमाणे दिसणारी ही कोवळ्या पोपटी रंगाची भाजी म्हणजे कोरेलाची भाजी. आपट्यासारखी दिसणारी पाने म्हटल्यानंतर कांचन वृक्षाच्या वर्गातील ही ह्या कुळ्यातील ही झाड आहे. बऱ्याच आदिवासी जवळपासच्या ह्या झाडांना फांद्या पावसाळ्यापूर्वी छाटून ठेवतात. म्हणजे पावसाळा सुरू झाला की लगेच त्याला नवीन कोंब आणि येतात आणि ही नवीन कोंब पालवी जी आहे भाजी ही बाजारात आणली जाते. ही भाजी रक्तशुद्धीसाठी फार उपयुक्त आहे. भारंगीची भाजी, त्याला भारांग सुद्धा म्हणतात. ही भाजी झाडाच्या नवीन फुटलेल्या कोंबाच्या व पानाच्या स्वरूपात काढली जाते. आणि करवतीसारखे दातेरी पानाच्या कडा असलेले हे झाड असते. त्या पानामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. शेवळा सुद्धा ही भाजी एक आहे. आपण आतापर्यंत बघितल्या ह्या पूर्ण पालेभाज्या होत्या. ही भाजी पालेभाज्यांपेक्षा वेगळी आहे. शेवळा म्हणजे खरं तर सुरणाच्या फुलांची दांडी. म्हणजे जमिनीत असलेल्या सुरणाच्या कांद्याला पावसाळा सुरू झाला की उंच दांडी असलेला फुलोरा बाहेर येतो. हा फुलोरा खरं तर आतून गुलाबी व बाहेरून तपकिरी जांभळट रंगाच्या बोटीच्या आकाराच्या टोपणात अशी झाकलेले असते.
फुलोरा अतिशय नाजूक सोनेरी पिवळसर रंगाचा व तळाकडे जांभळट होत गेलेला असतो. ह्या फुलोऱ्याच्या तळाशी मादी फुले तर वरच्या बाजूस नर फुले असतात. भाजीसाठी संपूर्ण फुलोऱ्याचा दांडाच वापरतात. ह्यामध्ये प्रोटीन्सचे खूप मोठे प्रमाण आहे. पण ताज्या दांड्याची भाजी लवकरात लवकर करणे आवश्यक असते, कारण फुलोऱ्याचे झाकणारे टोपण ह्यामध्ये असलेल्या जास्त प्रोटीन्समुळे शिळे झाले तर ते कुजलेल्या नंतर कुजते आणि मग घाणेरडा वास येऊ लागतो. अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असलेली ही भाजी म्हणजे सुरणाची फूल. यामध्ये कॅल्शियम म्हणजे प्रोटीन्स खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि एकदा तरी ही भाजी आपण खायला पाहिजे. नंतर करटोली सगळ्यांना माहिती आहे. आपण बऱ्याच प्रमाणात आपण लोक खातो सुद्धा आणि बाजारात पण सुद्धा आपल्याला मिळतात. पावसाळ्यातील पालेभाज्या आणि फुलभाज्यानंतर ही एक भाजी आहे. पावसाळा सुरू झाला की जुन्या वेलीच्या मुळांच्या गाठीपासून बिया रुजून ह्या वेलींना फुटतो. त्याची झपाट्याने वाढ होऊन 5 ते 6 पानावर असतानाच जंगलात सर्वत्र जमिनीलगत वाढलेल्या वेलीवर पिवळे फूल दिसू लागतात व फळे दिसू लागतात. करटोली फळांची भाजी ही खूप लोकप्रिय आहे आणि ही जी करटोली आहे हे कारल्याच्या वर्गातील असल्यामुळे सर्वात जास्त फळभाज्या ह्या कुळातील आहे. ही भाजी आपण सगळ्यात खूप चांगली आहे. या भाजीचा आपण जर आपल्या आहारात उपयोग केला आपल्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो. टाकळ्याची भाजी मी तुम्हाला सांगितलीच आहे, म्हणजे तरोटा. पाऊस पडू लागताच जमिनीत पडलेले हे टाकळ्याची बी रुजून लगेच वर येतात आणि मेथीच्या भाजीप्रमाणे कोवळी रोपे भाजीसाठी आणली जातात. म्हणजे 3 ते 4 पानावर असलेली ही भाजी आपण तोडून आपण लगेच त्याची भाजी करून खाऊ शकतो. कुरडू शेतात किंवा ओसाड रानावर वाढणारे हे तण आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढणाऱ्या कोवळ्या झाडांच्या वर पालेभाजी म्हणून केला जातो. दसऱ्याच्या सुमारास आपल्याला याच्यात फिक्के गुलाबी रंगाचे असे कंसासारखे फुलोरे येतात. सगळ्यात महत्त्वाची ही खूप चांगली भाजी आहे. ही भाजी 4 ते 5 पानावर असतानाच कोवळी असतानाच आपण ती भाजी करायला पाहिजे आणि आपल्या आहारात तिचा उपयोग. फरक एवढाच आहे की ह्या भाज्या सगळ्यांना ओळखता आल्या पाहिजे. बऱ्याच लोकांना ह्या भाज्या ओळखू येतात, बऱ्याच लोकांना माहिती नसतात, पण शहरी भागामध्ये ह्या भाज्या आवर्जून विकायला येतात. सर्वांनी ह्या भाज्या आपल्या पावसाळ्यात म्हणजे ह्या पावसाळ्याच्या दिवसात आवर्जून आपल्या आहारामध्ये घ्यावा आणि यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात खनिजे हे आपल्याला उपलब्ध होईल. वर्षातून एकदा येणाऱ्या या भाज्यांची आपण सर्वच जण वाट पाहत असतो. रुचकर आणि पौष्टिक औषधी गुणधर्म असलेल्या ह्या भाज्यांची चव आपल्याला वर्षातून एकदाच मिळते आणि त्याचा आस्वाद आपण घ्यायलाच पाहिजे. रानभाज्यामध्ये एक पांदीची भाजी म्हणून आहे. ही हिरवी पानांचीच असते, पालेभाजीच आहे. ही पांदीची भाजी सर्वांना माहिती आहे, बऱ्याच लोकांना ही ओळखू येते आणि ही एक झुडपांवर याची वेल सुरू पानाची भाजी केली जाते. तर ही पाण्याची भाजी करताना जेव्हा आपण कोणतीही भाजी करताना पालेभाजी करताना आता जो सीझन आहे पालेभाजीचा किंवा रानभाज्यांचा कशी करता येईल, बऱ्याच लोकांना हे माहीत नसतात की कशी करता येईल. पण आपण जी भाजी करतो तांदूळ गुंजऱ्याची चवळाईसुद्धा म्हणतात त्याला, तशाप्रमाणेच करायची आहे आपल्याला. फक्त त्याच्यामध्ये हिरवी लाल मिरची कुडून टाकायची आहे आणि कांदा टाकायचा आहे आणि तशीच ही फांदीची भाजी आपल्याला करायची आहे. फक्त त्याच्यामध्ये थोडंसं चवीला आपण त्याच्यामध्ये वरून बेसन टाकू शकतो. काहीतरी कोरडी भाजी करायची आहे आपल्याला अशी आणि त्याच्यावर बेसन टाकू शकतो. गोंदनसुद्धा म्हणतात, त्याचा फुलांचा सुद्धा आपण भाजी केली जाते, तो सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत आहे. गोंदनाच्या फुलाची भाजी आपल्याला सध्या आता बहरलेली असते आणि त्याची भाजी आपण एक सुकी भाजी म्हणून आपण केली जाते. तर ह्या ज्या रानभाज्या आहे ह्या रानभाज्यांचा पूर्ण आपल्या आहारामध्ये उपयोग केला तर ह्या भाज्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या अशा आहे की आपोआप निघणाऱ्या आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारचं फवारा केलेला नसतो, त्यामुळे खनिजे भरपूर प्रमाणात असतात आणि ह्या भाज्या जर आपल्या आहारामध्ये उपयोग केला तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल. आणि ह्या भाज्यांमुळे आपल्याला काय होईल की ज्या पालेभाज्या आहे या सीझनला बऱ्याच भाज्या चांगल्या मिळत नाही किंवा त्याच्यावर बऱ्याच कीड वगैरे आलेली असते. तर ज्या लोकांना माहिती आहे त्या लोकांनी ह्या भाज्या आवर्जून आपल्या शहरामध्ये सुद्धा मिळतात. शहरामध्ये बरेच लोक काही बाजारामध्ये येतात किंवा चौकांमध्ये सुद्धा बसलेले असे जसं रान शेपू सुद्धा आहे. तर ह्या भाज्या आपल्या आहारामध्ये नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपलं जे आरोग्य आहे हे चांगलं राहील आणि नक्कीच त्याच्यामधून खनिजांचं प्रमाण आहे हे आपल्या शरीरामध्ये जाईल. लोहाचं जे प्रमाण आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यामधून मिळेल. धन्यवाद. आताच आपण दैनंदिन आहारात रानभाज्यांचे महत्त्व याविषयी कीर्ती देशमुख, विषय विशेषज्ञ गृहविद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेलं मार्गदर्शन आताच आपण ऐकलं. आता वेळ झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेण्याची. हे भाव
प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाच्या आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 2050 रुपये ते जास्तीत जास्त 2390 रुपये आणि आवक होती 213 क्विंटल. गहू लोकल 2425 रुपये ते 2500 रुपये आणि आवक होती 38 क्विंटल. मूग 6050 रुपये ते 7145 रुपये आणि आवक होती 42 क्विंटल. तूर 6000 रुपये ते 6975 रुपये आणि आवक होती 896 क्विंटल. हरभरा 5195 रुपये ते 5755 रुपये आणि आवक होती 481 क्विंटल. मका 1850 रुपये ते 1850 रुपये आणि आवक होती 6 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 4000 रुपये ते 4355 रुपये आणि आवक होती 1218 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे हे निवेदन असून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कृषी दिनाच्या अनुषंगाने विदर्भातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विद्यापीठाचे योगदान. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत श्री नितीन गुप्ता, प्राध्यापक विभाग प्रमुख पुष्पशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 24 56461 आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी याविषयीचा हा संवाद. यामध्ये सहभाग आहे विकास पल्लाडे, किशोर राऊत आणि सचिन म्हैसने यांचा. अरे अरे श्रीपत भाऊ, काय झालं बाबा? हो, पाणी प्या भाऊ, जरासं पाणी प्या ना. काय हा? अरे काय सांगू बा तुम्हाला. हा, मला असं जरा कोल्हे डकारी राहिले, उलटी व्हायसारखं होऊन राहिलं. हो का? हो ना बाबा. अरे दे एक थांबा, 1 मिनिट बा. सकाळी तर चालत गेलते बा मा घरासमोर तुम्ही, आता सध्याच तर म्हणलं फवारा चालू आहे ना तुमचा. फवारा आटपला. हा डोकं चक्रावल्यासारखं वाटे. हा, म्हटलं घरी जा म्हणून आलो होतो. असं तरीच होऊन राहिलं. बस झालं. मी का म्हणतो, सांगा ना. आपण दवाखान्यात जाऊ आता 10-15 मिनिटानं. मला तसंच वाटलं. हो, बस मी का म्हणाला पहिले. हा, गाडीवर बसा लवकर बा पहिले. तरी होऊन राहिलं, मग होऊन राहिली ना. आपा भाऊ, मी का म्हणतो, सांगा ना. 200-400 रुपये गेले की नाही तर पुरतात आपल्याला. हा, एखादा गडी सांगायचा आणि एक फवारा काढून घ्यायचा. कुठपर्यंत वाचव सांग तुम्ही पैसे? 3 एकर वावर आपलं. हो, जरी ते 2.5 असो, 2 असो की 3 असो, त्या हिशोबाने म्हटलं बघ देऊ घरच्या घरी. घरच्या घरी मी का म्हणतो, पण जे नेहमी फवारे मारणारे असतात की नाही, तेले हे माहीत राहते.
हा नवईची दिवाळी आपल्याला आपण चाललो आज पाठीवर पंप घेऊन त्यातला मैत कंद नाही आपल्याला नाही कंबर राहिले दुखू राहिले मग आता कोणत्या भावात जाईल ते तुमचं सारं बरोबर आहे. बरं म्हणून बरं. आता मी म्हणतो हे जे आपलं कीटकनाशक आहे हे जर आपल्याला फवारायचं असेल तर याची बी काही ना काही नियम आहेत. नियम? हां कसं आहे हे जर नियम आपल्याला माहीत असले तर आज जे तुझं जीव मयमय करून राहिला आणि चक्कर येऊन राहिले ते हे होत नव्हते आपल्याला. आता पाय गड्या सगळ्यात पहिले आता मी यातनी तर तुला बऱ्याच गोष्टी सांगतो पण जराशा लक्षपूर्वक ऐक. हो ना बाबा. हो तर सगळ्यात पहिले आपल्याला जे कीटकनाशक आपल्या पिकावर फवारायचं आहे कीटकनाशक त्याची आपण जे एक्सपायरी डेट म्हणतो हां म्हणजे म्हणजे बॉयची डेट निघून गेली काय जशी आपण आपल्या मेडिकलमधून गोळ्या आणतो की नाही विकत आपण पाहतो की नाही बा की हे कोणत्या तारखेपर्यंत चालते आपल्या लेकराले आपण आपल्याला घ्यायचे आपण घेतो बरोबर. पण ते जर त्या तारखेच्या समोर जात असेल म्हणजे कालबाह्य झाली तर मग ते घेत नाही असं म्हणा तुम्ही. तर मग अशी औषध पहिले आपण ते घेतली नाही पाहिजे. बरोबर. हा दुसरी एक गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण हे डबा उघडतो याचा बरेच वेळ पाहिजे आपण तर आपण काय करतो ज्यावेळेस डबा उघडतो की नाही एक कीटकनाशकाचा तर त्यावेळेस अंदर एक पॅकिंग असते रबरी पॅकिंग असते प्लॅस्टिकची इतक्या लवकर निघत नाही बरं. तर आपण काय करतो पेचकसतं म्हणा किंवा काय नसेल काढण्याचा प्रयत्न करतो उकलतो पण ते उकलताना काय होते बरेच वेळ की आपण पाहतो त्याच्या इकडे ते उकलतो तर बऱ्याच वेळ ते आपल्या तोंडात जाण्याची शक्यता मग ते उघडल्याबरोबर माझ्या ढासच बसली ना मला. हा तर सगळ्यात पहिले काय करायचं असं त्याच्या बाजूने हात ठेवायचा थोडासा आणि आरामानं ते उघडायची असं धीरे 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 एकदम नाही उघडायची. हा आणि सगळ्यात पहिले हे पॅकिंग उघडायच्या आधी तो जो डबा आहे आपला तो थोडासा घालून घेतला पाहिजे असं थोडाफार औषध जरा मिक्स होते तशी ते मिक्सच असते पण एक आपलं ढोबळ मानानं हलवून घ्यायचे पहिले. तर फवारा मारताना हवेच्या दिशेनं असं फवारा मारला पाहिजे की जेणेकरून तो फवारा आपल्या अंगावर पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सकाळच्या पायरी की ज्यावेळेस वारा शांत असते त्यावेळेस फवारा चांगला बसते हा एक आणि एक तर मग संध्याकाळच्या पायरी या 2 टाइमलेच फवारा मारला पाहिजे शक्यतो बरं. म्हणजे एकदम सकाळून समजा 10 वाजताच्या आधी हवेचा झोक पाहून समजा एकदम मग नाही तर 4च्या नंतर. अजून एक महत्वाची गोष्ट कोणची बा की फवारा मारताना जे आपण आपल्या अंगात कपडे घालतो की नाही ते व्यवस्थित असले पाहिजे. तर व्यवस्थित म्हणजे काय मला वाटलंच मग आता सांगा आता आपण व्यवस्थित नाही तर काय म्हणजे मग तेच ना आता ती का फुल पॅन्ट आणि शर्ट का इन करून जायला लागते का तसं नाही. मग आपलं कोणतं शरीर उघडं नसलं पाहिजे तर उघडं नसलं म्हणजे काय हे पॅन्ट शर्ट असतेच पण हातात आपल्या ते मोजे भेटतात इकत हात मोजे म्हणतात त्याला गुलोज नाकावर रिस्पारेटर हे लावलं पाहिजे की जेणेकरून ते औषध जे आहे असं सांगा तुम्ही ढोबळमानानं ते अतिदक्षता विभागात जातो का नाही बरोबर आहे ते कसं मास्क असं बांधायला लागते म्हणतात त्याला भाऊ 5 रुपयाचं का 10 रुपयाचं भेटते वाटते ते एक आणि कसं आहे चष्मा तर असतेच आपल्याजवळ गॉगल असं तो लावायचा. आता ज्याला लागेल आहे समजा त्याचा तर वांधाच नाही त्याचा वांधा नाही पण ज्याला लागेल नाही आपल्यासारख्यानं मग हिरोगिरी बी घ्या करून त्याच्या म्हणजे डोळ्याची सुरक्षितता बाळगण्यासाठी आपल्याला गॉगल बी लावा लागते. तुम्ही सांगू राहिले मंगापासून मी माया वाटे या जानराव भाऊच्या तर पोटात दुखतेस त्याला दिसलं मा सांग कोणी की हे जानराव भाऊ बरोबर कानोसा घेतात आले की घ्या तुम्हीच या घेतला या जानराव भाऊ बस राम राम हे म्हणतातच आले एकदम. मला माहित आहे ना मला माहित आहे जेव्हा बी महासंघ कोणी बोलत असलो हे विचारते नाही माझी तब्येत कशी आहे नाही तुम्ही कसं काळजीनं विचारलं मला काय झालं काय नाही. आता अजून ते समोरचं सांगा ना बाबा जानराव भाऊ बी आले त्याच्या बी बुद्धीत भर पडते. आता कसं आहे आता फवारा म्हटलं तर कमीत कमी 3-4 घंट्याचं काम राहते आपलं चालू एकसारखं. एखाद्याला हुबग राहते तंबाखू खायची कोणाला बिडी प्यायची तर हे कधीच केलं नाही पाहिजे. माझ्या बाजूच्या वावरात मागच्या वर्षी त्याला दवाखान्यात नाही न्यायला लागत. अरे बाबा मग तेच होतं ना तो काय केलं तर माहिती आहे काय जो ती औषध कालवतात की नाही आणि फवाऱ्या मारून राहिला त्याच्या बाजूनच ते प्याचं भांडं ठेवून दिलं तो भरणं ठेवून आणि बसला फवारा मारत आणि त्यातलंच पाणी प्याला. बरोबर आहे त्याच्यावर काही झाकण नव्हतं काही नव्हतं.
तर जेणेकरून फवारा मारायचा असेल ना तर 25 ने 50 फूट आपलं जे प्यायचं पाणी असेल त्याच्यात दूर ठेवायचं. आपली शिदोरी म्हणा, काही बी ठेवायचे त्याच्यावर. त्याच्यावर झाकण बी ठेवायचं. आता फवारा मारताना काय होते की नौजलमध्ये बरेच वेळ कचरा टाकते आपल्या. तर आपण काय करतो ते नौजल खोलतो आणि एखाद्या वेळेस कचरा की नाही ते निघतच नाही. हा तर आपण फुकतो त्याले. बरेच जण काय करतात की तोंडात घेतात ते असं फुकेले. ते एक चुकीचं आहे. सांगा की शक्यतो ते नौजल कधीच तोंडाजवळ किंवा तसं वापरू नये. तर एक सरळ सरळ करायचं. 1 रुपयाची एक सुई भेटते भाऊ विकत आपल्याला. ती सुई संग ठेवायची. सुई पिन बी असते. नौजल मध्ये कचरा टाकलं की त्यांना काढायचं आणि बाजूने एका बकेटीत पाणी घ्यायचं. असं खराब थोडंसं त्यातनी ते धुतलं की ते निघून जाते. बरोबर. अरे समजते की नाही. बरं तुम्ही मी काम राहिलं ते तुम्ही नोझलचं बी सांगितलं आणि तो पंपाचं तुम्ही म्हणत होते की पंप कसा ते जसा बांधायचा घेंदाचा त्याचं काय सांग. आता बाजारात लागेल तेवढे पंप आहेत. बरोबर. 10 लिटर पासून तर 25 लिटर पर्यंत. बापा. आपला जीव बसते 10 लिटर उचल्याचा. आणि आता ते नवीन पंप निघाले की नाही 20 लिटरचे आणि 25 लिटरचे की ते त्या माणसाला तोलत बी नाहीत की तो चालला हे फट सोडून त्या फटीत. म्हणजे आपोआपच चाल हत्तीसारखी होऊन बस. जेणेकरून जेवढं आपल्याला ओझं आपल्या पाठीवर घेता येईल तेवढाच त्या पंपाचा भार असला पाहिजे की जेणेकरून आपण चालताना थकलो बी नाही पाहिजे जास्त आणि आपला फवाराही व्यवस्थित घेतला पाहिजे. आणि आपली इथं सवय कशी आहे की समजा औषधीचा डबा रिकामा झाला की कायले वापरतात. चुकूनही डबे कुठल्या कामासाठी आपण वापरले नाही पाहिजे. आणि हे जे डबे आहेत आपण काय करतो आता औषधीचा डबा रिकामा झाला की एखादा नाला वाहते आपल्या गावा शेजून वावरा शेजून आपण ते सगळे डबे नेतो त्यातनी धुतो. ढोरही पेतात. मागच्या वर्षी बैल मेला नाही का भाऊ त्या गणेशचा. गणेश भाऊचा चांगला एक नंबर. म्हणजे भाऊ 42,000ची जोडी मागितली होती ती. बरोबर बोलले. त्यातला एक बैल मेला. कोण मेला. तो चरून राहिलता पाणी प्यायला गेला होता डबक्यात. मला वाटते पोळ्याच्या आसपासच झालं ते. बरोबर. भाऊनं काय केलं गोष्ट आहे एकदम. हे सगळे भांडे त्यातनी धुतले होते. हो राजू. हे असं चुकूनही नाही केलं पाहिजे. नाही. समजलं की नाही गडे. हे जे आपले औषध आहे हे लहान पोट्ट्याच्या हाती पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि शक्यतो बा घरी न्यूज नाही. वावरात काम आहे की नाही आपल्याला वावरातच ठेवायची. वावरात डबे असे उंच ठेवायचे. बांधूनच ठेवून द्यायचं डायरेक्ट. आपल्या झाडं नसतात का. आता वाजून राहिले 8. डॉक्टर आले असतील. मी काय म्हणतो बंडू भाऊ. हो चला मग. चला बरं. आताच आपण कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी याविषयीचा हा संवाद ऐकलात. यामध्ये सहभाग होता विकास पल्लाडे, किशोर राऊत आणि सचिन म्हैसने यांचा. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया टसर रेशीम उद्योग एक स्वयंरोजगाराची संधी याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे कृषी विज्ञान केंद्र गोंदिया यांच्याकडून. टसर रेशीम अँथ्रिया मायलिटा या कीटकापासून प्राप्त होणारे रेशीम आहे. या प्रजातीच्या कीटकांचे खाद्य अर्जुन, ऐन, साल, बोर, धावडा, सावणी इत्यादी 36 प्रकारच्या झाडाचे पाने असून ते भारतात उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्रात टसर अळीचे संगोपन मुख्यतः अंजण आणि ऐन झाडावर केली जाते. टसर अळीचे जीवनक्रम मुख्यतः 4 अवस्थेमध्ये पूर्ण होते: अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था आणि पतंग अवस्था. यापैकी टसर अळी अवस्था ही ऐन अर्जुन झाडाची पाने खाऊन वाढते आणि पूर्ण विकसित झाल्यावर आपल्या भोवती रेशीम धाग्याचे आवरण तयार करते आणि टसर रेशी कोश तयार करून टसर कापड निर्मित केल्या जाते. पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या 4 जिल्ह्यात रेशीम विभागाचे 1100 हेक्टर आणि वनविभागाच्या 17,000 हेक्टर वनक्षेत्रावर टसर कीटक संगोपन केले जाते. या जिल्ह्यात 7,000 ते 8,000 हेक्टर वनक्षेत्रात ऐन वृक्षाचे झाडे विपुल प्रमाणात असून ते लोकांच्या मागणीनुसार टसर कीटक संगोपनाखाली आणता येऊ शकेल. याशिवाय पडीत जमिनीवर ऐन आणि अर्जुन वृक्षाची लागवड करून 4 वर्षांनंतर सदर क्षेत्रावर टसर कीटक संगोपन केले जाऊ शकते. 1 हेक्टर क्षेत्रावर पहिले पीक घेतल्यास 200 ते 300 अंडीपुंज,
दुसरे पीक घेतल्यास 300 ते 400 अंडीपुंज, तिसरे पीक घेतल्यास 500 अंडीपुंजाचे कीटक संगोपन केले जाऊ शकते. पहिल्या पिकात प्रति अंडीपुंज 20 ते 30 कोश, दुसऱ्या पिकास 30 ते 40 कोश प्रति अंडीपुंज आणि तिसऱ्या पिकास 50 ते 60 कोश प्रति अंडीपुंज एवढे उत्पादन मिळू शकते. अल्पशी गुंतवणूक करून एका वर्षातील निवडक दिवस काम करून टसर रेशीम उद्योगाद्वारे एक कुटुंब वार्षिक सरासरी उत्पन्न 30,000 ते 35,000 पर्यंत मिळू शकते. यामध्ये मिळणारे उत्पन्न कमी किंवा जास्त होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली टसर रेशीम उद्योग एक स्वयंरोजगाराची संधी याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली होती कृषी विज्ञान केंद्र गोंदिया यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.